जर तुम्ही व्यवस्थित बेसिक हेअर केअर घेत असाल तर तुम्हाला एक्सपेन्सिव्ह कुठलीही ट्रीटमेंट करायची काही करायची गरज पडत नाही. हॅलो एव्हरीवन. सो काल मी जो पोल टाकला होता त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची एकच रिक्वायरमेंट आहे की बेसिक हेअर केअर काय असले पाहिजे. मी तुम्हाला बेसिक हेअर केअर सांगणार आहे आता काय असलं पाहिजे. ठीक आहे. सो फर्स्ट आहे की तुम्ही प्रॉपर शॅम्पू कंडिशनिंग करणं. वीकमधून तुम्ही 2 टाइम शॅम्पू कंडिशनिंग कंपल्सरी केलं पाहिजे. ज्यांचं हेअर खूप जास्त ऑइली आहेत सो त्यांनी ते 3 टाइम केलं तरी चालतं, पण कंपल्सरी 2 टाइम तरी हेअर वॉश केलं पाहिजे. आणि फ्रिक्वेंटली पण हेअर वॉश घ्यायचं नाही की म्हणजे काही जण रोज हेअर वॉश करतात. सो तसंही केल्याने हेअर ड्राय होण्याचे रूट्स तुमचे वीक होण्याचे चान्सेस असतात. आणि तुम्ही ही केअर तुम्ही शॅम्पू कंडिशनिंग जेवढं व्यवस्थित करणार आहात तेवढे तुमचे हेअर व्यवस्थित राहणार आहेत. 2 टाइम शॅम्पू ॲप्लिकेशन करायचं. शॅम्पू केल्यानंतर शॅम्पू झाल्यानंतर रिन्स केल्यानंतर कंडिशनर अप्लाय करायचं. कंडिशनर नेहमी रूट्सला 1 सेंटीमीटर सोडून लावायचं आहे. आणि जेव्हा आपण रिन्स आउट करतो तेव्हा रूट्सचा कंडिशनर व्यवस्थित काढायचं आहे. तुम्ही खालच्या हेअरवरती जर तो 20% ठेवला तरी सुद्धा तो चालतो. तेवढी तुम्ही केअर घ्यायची. त्यानंतर टॉवेल ड्राय हेअर करायचं. टॉवेल ड्राय झाल्यानंतर सीरम लावायचं हेअरला. सीरम लावल्यानंतर थोडेसे तुम्हाला एक तुम्ही झी कोम किंवा थोडंसं पॅडल ब्रश सारखं कोम यूज करू शकता. जे काही टँगल्स असतात ते रिमूव्ह करून घ्यायचे. तुम्हाला ड्रायरने हेअर ड्राय करायचं तुम्ही तसंही करू शकता. अदरवाईज नॅचरल एअरमध्ये तुम्हाला ड्राय करायचं तसंही करू शकता.